लोकसभा निवडणूक पार पडली व या निवडणुकीला वर्ष कंप्लीट होऊन गेलेलं आहे. संपूर्ण 1 वर्षानंतर देखील अहिल्यानगरमध्ये ज्या पद्धतीने विखे विरुद्ध लंके हा सामना झाला व लंकेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवला. मात्र लोकसभेमध्ये झालेल्या पराभवाचा बदला किंवा खतखत ही सुजय विखेंच्या मनात सातत्याने असल्याचं हे वारंवार दिसून आलं किंवा त्यांच्या वक्तव्यांमधूनही सातत्याने दिसून आलं. नुकतंच कृषी उत्पन्न बाजार समितीची उपसमितीची चिचोंडी पाटील येथे उद्घाटन झालं. या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुजय विखे या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या शेवटला भाषण करताना त्यांनी एक वक्तव्य केलं. ते वक्तव्य अत्यंत चर्चेत राहिलं. ते म्हणजे सुजय विखे यांनी बोलताना म्हटले की या कार्यक्रमाच्या भूमिपूजनाला जरी मी आलेलो असलो माजी खासदार म्हणून, मात्र या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला मी आजी म्हणून येणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यानंतर देखील त्यांनी प्रतिक्रिया देताना बोलले की जे खासदार होऊन गेले त्यांच्या कार्यपद्धतीवरती नागरिकांचा आक्षेप आहे. नागरिकांना त्यांनी केलेली चूक मतदानातून ही आता सातत्याने दिसून येते. मात्र लोकांनी या गोष्टी बोलून देखील आमच्याजवळ दाखवलेल्या आहेत. मात्र यदा कदाचित ज्यावेळेस कदाचित निवडणूक लागेल त्यानंतर हाच उमेदवार माझ्या समोर असावा, त्यावेळेस चित्र पलटलेलं असेल आणि कुठेतरी जो विजयाचा दावा या माध्यमातून सुजय विखे यांनी करून दाखवलेला आहे. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी सुजय विखे हे सज्ज झालेले असून येणाऱ्या लोकसभेसाठी देखील अहिल्यानगर दक्षिणेतूनच आपण रणशिंग फुंकणार आहोत असा देखील एक सूचक इशारा सुजय विखे यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिला. येणाऱ्या काळामध्ये लोकसभा निवडणूक 2029 ला पार पडेल त्यावेळेस दक्षिणेतून सुजय विखे यांनी आत्ताच रणशिंग फुंकल्या असून दक्षिणेमध्ये सातत्याने विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने गाठीभेटी घेत सुजय विखे हे पुन्हा एकदा लोकसभेची तयारी हे करताना दिसून येत आहेत. यामुळं येणाऱ्या 2029च्या निवडणुकीला जर यदा कदाचित निलेश लंके हे पुन्हा खासदारकीसाठी उभे राहिले तर त्यांच्या विरोधात सुजय विखे हे उमेदवार असणार हे मात्र नक्की, असं थेट सुजय विखे यांनी सूचक वक्तव्य करत सांगितलेलं आहे. दरम्यान 2029 मध्ये काय होणार हे येणारा काळ ठरवेलच. त्यामध्ये अद्याप अजून 4 वर्षाचा कालावधी हा बाकी आहे. दरम्यान विखे विरुद्ध लंके हा संघर्ष कुठे थांबलेला दिसून येत नाही.